त्या त्या तळ्यात माझी जमीन गेली आहे. नवरा मरून गेला. माझे लेकरं लहान होते, आता मोठे झाले. 25 वर्ष झालं माझं शेत गेले. त्या लेकराचे लग्न करावं, कोणी पुरी देईना. काहीच नाही आमच्यापाशी. आता चारा खायला नाही. पाऊस पडलं, आम्हाला मेन कपड्याला पैसे नाहीत. आमचे घरं बी पडले. आम्हाला काहीच नाही. आता चारा पाहिजे आम्हाला. पैसे देतो निकाल लागून 4 वर्ष झालं. काय आहे आम्हाला काहीच नाही. हायकोर्टाचा निकाल 2022ला लागला. त्यानंतर हायकोर्टानं 50% पैसे द्या म्हणल्यानंतर ह्यांनी निधी मागणी करायला पाहिजे. ही निधी मागणी करत नाही पाटबंधारे विभाग. 5-6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तळ्यामध्ये. माझी बी 4 एकर जमीन गेली आहे साठवण तलावात, बोळेगाव साठवण तलावात. वारंवार यांचे पाठपुरावा केल्यानंतरही यांनी निधी मागणीचा प्रस्ताव इथून पाठवत नाहीत. बोळेगाव साठवण तलावातील जमीन संपादित झालेला एक शेतकरी आहे. आम्ही 20-25 शेतकरी या ठिकाणी मावेजा ह्यासाठी येते. दुसरी वेळा येण्याची आमची. पहिल्या वेळेस ही करू कारणे काही सांगून उडवाउडवी केले. हायकोर्टाचा निकाल 2022ला लागला. त्यानंतर हायकोर्टानं 50% पैसे द्या म्हणल्यानंतर ह्यांनी निधी मागणी करायला पाहिजे. ही निधी मागणी करत नाही पाटबंधारे विभाग. नंतर आता आम्ही अजून या ठिकाणी निधी मागणीसाठी करा म्हणून आलो. 5-6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तळ्यामध्ये. माझी बी 4 एकर जमीन गेली आहे साठवण तलावात, बोळेगाव साठवण तलावात. वारंवार यांचे पाठपुरावा केल्यानंतरही यांनी निधी मागणीचा प्रस्ताव इथून पाठवत नाही. आज आपण ऑफिसला अधिकाऱ्यांची भेट. या ठिकाणी आम्ही 10 वाजता आलो इथं ऑफिसमध्ये. अधिकारी काळेसाहेब इथं नाहीत. मागणी काय? आमचं निधी मागणी करून पाठवायची आम्हाला इथून औरंगाबादला. आता ती पाठवत नाहीत म्हणून आम्ही त्यांनी येईपर्यंत थांबलो. जप्ती वॉरंट काढून आला लातूर जिल्हा कोर्टाचं. शांताबाई बालाजी कलवले, बोळेगाव. त्या तळ्यात माझी जमीन गेली आहे. नवरा मरून गेला. माझे लेकरं लहान होते, आता मोठे झालेत. 25 वर्ष झालं माझं शेत गेले. त्या लेकराचे लग्न करावं, कोणी पुरी देईना. काहीच नाही आमच्यापाशी. आता चारा खायला नाही. पाऊस पडलं, आम्हाला मेन कपड्याला पैसे नाहीत. आमचे घरं बी पडले. आम्हाला काहीच नाही. आता चारा पाहिजे आम्हाला. पैसे देतो निकाल लागून 4 वर्ष झालं. काय आहे आम्हाला काहीच नाही. कुठलंच काही नाही आम्हाला. आम्हाला काय तर निकाल द्या. नाही दिलो तर मग जावं लागेल त्या शेतात बिन तळ्यात बी गाळा जाऊन तिथं जीव द्यावा लागेल. इलाज का हा? मला 5 एकर शेत होतं. कुठलंच काय नाही. मला शेताचा पैसा नाही दिला नाही, कसलंच नाही. अधिकारी काय म्हणतात आता? ते शिकलेल्या लोकांना बोलतात आम्हाला गरीब आम्ही. आता ती लोक बोलायले की त्याला थापटीत त्यांनी घरला येतात. काय बोलणं झालं आता? कोणाशी बोलायचं आहे आता? वकिलाला घेऊन आला बघूत आता. आहेत का नाही आहेत? आता वकिलाला घेऊन जाता नाही तर
सकाळी वकील वकील साहेबाला बोललं नाही तर म्हणले